हॅलो एव्हरीवन. आतापर्यंत आपण इंग्रजी भाषेतील व्याकरणाचा अभ्यास केलेला आहे. मग इंग्रजी भाषेतील व्याकरण शिकताना आपण काय काय केलं आहे? वाक्य, वाक्यरचना, क्रियापद किंवा त्याचे काळ, मग ते सिम्पल टेन्स असू दे, फ्युचर टेन्स असू दे किंवा प्रेझेंट टेन्स असू दे, या सगळ्याचा आपण काय केलं आहे? डिटेल अभ्यास केलेला आहे. त्या अभ्यासातून आपण काय केलं तर आपल्याला रायटिंग स्किल आपण डेव्हलप केलेलं आहे. रायटिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी आपण व्होकॅब्युलरीचा पण अभ्यास करणार आहोत, अजूनही पुढे करणार आहोत, खूप मोठं वास्ट शिकणार आहोत अजून आपण. तर व्होकॅब्युलरी पण आपण काय केली की लक्षात ठेवायची, स्पेलिंग बनवून आपण शिकलेलो आहोत. आता मला वाटतं तुमचं रायटिंग स्किल व्यवस्थित डेव्हलप झालेलं असणार आहे. मग हे रायटिंग स्किल डेव्हलप झाल्यानंतर आता आपल्याकडे बराचसा साठा आहे आपल्या मेंदूमध्ये. बरीचशी वाक्य आपल्याला काय होतं, बोललेले समजतं. फॉर एक्झाम्पल आपण कुणाला विचारलं की बाबा तुला इंग्लिश येतं का, तर तो म्हणतो की येतं. इंग्लिश येतं म्हणजे काय येतं, तर तो म्हणतो की मला कुणी लोकांनी बोललेलं समजतं बाबा, पण मला उत्तर देता येत नाही. मला मनातल्या मनात मी उत्तर तयार करू शकतो, म्हणजे मला कळतं आणि मी मराठीतून उत्तर देऊ शकतो, पण मी इंग्लिशमधून उत्तर देत नाही. हे एका प्रकारचे लोक असतात. दुसरे लोक असे असतात की ते म्हणतात की मला त्यांनी जे विचारलं ते पण कळतं आणि मला थोडं थोडं बोलायला येतं, पण असं एक फ्लुएंटली बोलता येत नाही, एक सिक्वेन्शियली बोलता येत नाही, ॲज लाईक ॲज मराठीसारखं किंवा आपल्या मातृभाषेसारखं मला बोलता येत नाही. ओके. आणि तिसरे लोक असतात की ते म्हणतात आम्हाला ते समजतही नाही आणि त्यांनी बोललेलं कळतही नाही. ओके. मग अशा 3 कॅटेगरीच्या लोकांमध्ये आपण कुठं बसतो आहोत? जर आपण थोडंसं ज्ञान आपल्याकडे असेल तर आपल्याला इंग्लिश शिकणं फार सारं सोपं जातं. नसेल तर थोडंसं अवघड जातं. त्याच्यासाठी आपण आधी काय केलं, ग्रामर फिक्स करून घेतलं. आणि माझं असं मत आहे की प्रत्येक भाषेला थोडं तरी ग्रामर शिकल्याशिवाय पुढे जाता येत नाही. यू शुड नो द ग्रामर. तुम्हाला ते शब्द माहिती असायला पाहिजेत आणि ते शब्द कुठे कसे वापरायचे किंवा कुठला काळ कधी वापरायचा आहे ते तुम्हाला यायला पाहिजे. अदरवाईज बरेच लोक असे बोलताना आढळतात की लिटरली नो ग्रामर, म्हणजे काळच कळत नाही. किंवा बरेच मुलं असे असतात की कम की ग, गो की ग, लाईकवाले बोलतात किंवा वॉकडं हिकडं असं बोलत असतात. लाईक दिस. आता बरीचशी मिश्र भाषा जरी असली तरी सुद्धा तुम्हाला एक फ्लुएंट नीट भाषा आली पाहिजे. याच्यासाठी आपण सगळं ग्रामर शिकलेलो आहोत आणि ग्रामर तुम्हाला नीट कळलेलं आहे अशी अपेक्षा ठेवून आता मी स्पीकिंगच्या क्लासेसला सुरुवात करते. सो आपण बरंचसं काही शिकलेलो आहोत आणि या सर्वांचा वापर आपण लिहिण्यासाठी केलेला आहे. पण प्रत्यक्ष बोलताना आपण असं म्हणणार नाही की मी आता प्रेझेंट टेन्समध्ये बोलते किंवा मी आता फ्युचर टेन्समध्ये बोलते किंवा मी आता सिम्पल पास्ट टेन्समध्ये बोलते. लाईक दिस वी विल नॉट टॉक लाईक दिस. ओके. मग आपण काय करायचं, तरीसुद्धा आपल्याला काळाचं भान ठेवून बोलावं, वागावं लागतं. जर आपण काळाचं भान ठेवून बोलायला लागलो तर आणि तरच समोरच्या व्यक्तीला त्याचा नीट अर्थबोध होतो. अन्यथा मग समजतच नाही काय बोललेलं आहे. त्यामुळं याचं व्याकरणाचं किंवा ग्रामरचं तुम्हाला प्राथमिक ज्ञान असणं आवश्यक आहे. मग व्याकरणामुळं काय होतं तर आपल्याला कळतं कोणता शब्द कुठं वापरायचा आहे ते. ओके. डायरेक्ट स्पीच आहे की इनडायरेक्ट स्पीच आहे आपल्याला कळतं. किंवा इंग्रजी भाषा शिकताना आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला उच्चारांवर लक्ष ठेवावं लागतं. प्रनाउन्सिएशन म्हणजे काय? उच्चार. त्याचा उच्चार प्रोनाउन्सिएशन पण केला जातो, प्रनन्सिएशन पण केला जातो. दोन्ही उच्चार बरोबर आहेत. ओके. सो ते येणं आवश्यक असतं. जर तुम्ही इव्हन मातृभाषेत जरी बोलत असाल आणि तुम्ही स्पष्ट भाषेत बोलत नसाल तर समोरच्याला कुठलाही अर्थबोध होत नाही. आणि इंग्रजी तर आपण नवीन शिकतो आहोत, त्यामुळे आपले उच्चार हे कसे असायला पाहिजे, स्पष्ट असायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये काही छोटे छोटे नियम पण आहेत, ते सुद्धा पाळले गेले पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण रचा उच्चार हा फार मोठ्याने नाही करत इंग्रजीमध्ये, किंवा खूप असं तोंड उघडून इंग्रजीमध्ये बोललं जात नाही. तर ओठांची मर्यादित हालचाल करून तुम्हाला अगदी थ्रोट म्हणजे घसा, जीभ, टाळू यांचं व्यवस्थित मिश्रण करून तुम्हाला काय करायचं असतं, भाषा बोलायची असते. ओके. आणि तोंडातल्या तोंडात जर आपण बोलत गेलो किंवा भरभर बोललो, जे बोललेलं आपल्याला स्वतःला समजत नाही, त्यामुळे कोणत्याही भाषेत याच्यामध्ये बोलताना दुसऱ्यांना कळणार नाही. रायटिंगमध्ये आपण काय करतो, विरामचिन्ह वापरतो. फॉर एक्झाम्पल आपण स्वल्पविराम वापरू, मग पॉज वापरू, किंवा आपण एखादं स्लॅश देऊ मध्ये किंवा एखादा डॅश देऊ मध्ये, किंवा मग फुल स्टॉप असतो. पण आपण असं बोलताना म्हणू का, माय नेम इज रेहाना फुल स्टॉप, आय एम 12 डिग्री होल्डर फुल स्टॉप, असं नाही ना बोलता येत. मग आपल्याला काय करावं लागेल, थांबावं लागेल. माय नेम इज रेहाना, आय एम लॉ प्रोफेसर, असं बोलताना मला थांबावं लागेल, तर समोरच्याला ते कळेल. आणि इथं पहा, जर आपण काहीच बोललो, नीट असं भरभर बोलत गेलो तर नाही समजणार. फॉर एक्झाम्पल एक फार नेहमीचं उदाहरण दिलं जातं, इथे नाच तमाशे चालतात. ओके. हे असं स्पष्ट आहे. इथं
नाच तमाशे चालतात. पण आपल्यासारखा एक भरभर बोलणारा काय बोलतो, इथं नाचत माशे चालतात. मीन्स काय होतं, त्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो. म्हणजे नाच आणि तमाशे चालतात हे बोलण्यासाठी आपण तो काय म्हणतोय, नाचत माशे चालतात. इथं नाचत माशे चालतात असं जर कोणी बोलणारं भेटलं तर आपल्याला स्वतःलाच हसायला येईल किंवा आपल्या स्वतःला त्याचं अर्थबोध होणार नाही. आणि भाषा हे काय आहे, कम्युनिकेशनचं साधन आहे. आपल्या मनातील विचार, भावना, आपली जी मतं आहेत ती दुसऱ्याला कळण्यासाठी याचा वापर केला जातो. सो इथं इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा प्रनन्सिएशनला खूप जास्त महत्त्व आहे आणि खूप महत्त्वाचं आहे प्रनन्सिएशन करणं. जर तुमचे उच्चार स्पष्ट, सर्वात आधी तुमचे विचार स्पष्ट, तर तुमचे उच्चार स्पष्ट, आणि उच्चार स्पष्ट तर तुमचं समोरच्याला बोलणं कळेल आणि तुमची कामं पटपट होतील. पहा, मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की तुम्ही विचार इंग्रजीमधून करायला लागा. तुम्ही आता मराठीतून किंवा हिंदीतून वगैरे तुमच्या ज्या काही मातृभाषा असतील त्यातून विचार करू नका. तुम्हाला विचार कशातून करायचा आहे, इंग्रजीमधून करायचा आहे. जर तुम्ही विचारच इंग्रजीमधून केला तर आणि तुमची व्होकॅब्युलरी, मी तुम्हाला शब्द संचय खूप करायला सांगितलं. शब्द तुमच्याकडे खूप असायला पाहिजे. शब्दांचा संचय जेवढा जास्त तेवढं तुम्ही पटपट बोलू शकता. मराठीत सुद्धा पहा ना, आपण सुरुवातीला लहान मुलं बोलता नाही का, त्यांना शब्द माहिती नसतात, ते काही बोलतात, त्यांच्या मनाला ते बोलत राहतात. हळूहळू त्याच्यामध्ये क्लिअरिटी येते आणि ते फ्लुएंटली सलग वाक्य बोलायला लागतात. लाईक दिस वी आर ऑल्सो द स्मॉल किड्स इन इंग्लिश. आणि आपण स्मॉल किड्स आहोत आणि आपण काय करतो, शब्दांचा संचय करतो आहोत. मधुमक्खीसारखा आपण काय करतो, गोळा करतो आहोत हळूहळू शब्द. व्होकॅब्युलरी आपली डेव्हलप करत आहोत. त्यामुळे आपण आता बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. आता बोलताना काय करायचं पहा, काही टिप्स असतात की डू नॉट कन्फ्यूज प्रनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स विथ देअर स्पेलिंग. आपण काय पाहतो, स्पेलिंग पाहतो आणि त्याच्यावरून उच्चार करण्याचा हे करतो. पण इंग्रजीमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की स्पेलिंग वेगवेगळे आहेत पण उच्चार कसे आहेत, सेम आहेत. फॉर एक्झाम्पल थ्रू, THREW, थ्रू. थ्रू म्हणजे काय, थ्रोचा भूतकाळ आहे थ्रू. आणि थ्रो, THROUGH, थ्रो. थ्रू दोघांचे उच्चार काय आहे, सेम आहे. ऑल्दो स्पेल्ड डिफरंटली आर प्रनाउन्स द सेम. दोघांचे प्रनाउन्सिएशन कसं आहे, अगदी सेम आहे. दुसरं आहे आयडेंटिकल लेटर्स और लेटर क्लस्टर्स इन वर्ड डू नॉट ऑलवेज प्रोड्यूस द सेम साऊंड. जरी स्पेलिंग सेम वाटत असेल, जरी स्पेलिंग सेम दिसत असेल, तरी पण त्यांचा जो उच्चार आहे तो सेम होईलच असं नाही. फॉर एक्झाम्पल पहा, OUGH, ओ, THOUGH, दो. ओके, ओ, दो. इट रिप्रेझेंट्स डिफरंट साऊंड इन ईच वर्ड. ओके, तुम्ही हळूहळू हे प्रॅक्टिसने शिकणारच आहात. जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढत जाईल, जसं तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस कराल, प्रॅक्टिस मेक्स द मॅन / वुमन परफेक्ट. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सो तिसरं आहे इमॅजिन अ साऊंड इन युअर माइंड बिफोर यू से इट. तुम्ही इमॅजिन करा तो शब्द, साऊंड बोला. ओके, मनातल्या मनात बोला आधी, मगच कसं होईल, तुमचा उच्चार नीट असेल, स्पष्ट असेल. आधी तुम्हाला मनात उच्चार करायचा आहे, मनात विचार करायचा, उच्चार सुद्धा करून पाहायचा आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे इंग्रजी कार्यक्रम पाहून त्याचे उच्चार पाहूनही तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पहा, आता लहान मुलांचे बरेचसे छोटा भीम वगैरे सारखे कार्यक्रम होतात, ते तुम्ही पाहू शकता, ऐकू शकता. फार सोपं इंग्लिश बोलतात ते लोक, एकदम सोपं मराठीसारखं इंग्लिश बोलतात ते लोक, फार छान, पण त्यांचे उच्चार खूप सुंदर आहेत. तुम्ही ते प्रोग्राम्स पाहू शकता. तुमचं इंग्रजीचं ज्ञान आपोआप वाढेल आणि बरोबर तुमचं प्रनाउन्सिएशन सुद्धा सुधरेल. हा, ग्रामर मात्र ते लोक सुद्धा वापरतात, कारण कुठल्या काळात बोलायचं आहे. आय विल म्हटल्यावर भूतकाळ असेल, आय ॲम म्हटल्यावर प्रेझेंट टेन्स असणार आहे, वर्तमान काळ असेल, आय वॉज म्हटल्यावर भूतकाळ असेल, हे तरी तुम्हाला निदान कळायला पाहिजे. ओके, सो हिअर द इंग्लिश लँग्वेज हॅज मेनी डिफरंट डायलेक्ट्स अँड वर्ड्स कॅन बी प्रनाउन्स डिफरंटली. बरेचसे डायलेक्ट आहेत किंवा शब्द आहेत किंवा वाक्प्रचार आहेत किंवा शब्द असे आहेत की जे उच्चार सेम असतात, स्पेलिंग डिफरंट असतं. ओके, हे तुम्ही लक्षात प्रॅक्टिसने हळूहळू शिकायचं आहे. आता प्रत्येक शब्दाचा उच्चार करताना कुठं भर द्यायचा किंवा कुठं एकदम स्लोली सायलेंटली बोलायचं आहे, हे तुम्ही शिकायला पाहिजे. आपल्या इंद्रियांना, म्हणजे आपल्या तोंडाला, आपल्या ओठांना त्या सवयी लावल्या पाहिजेत की आपल्याला कसं बोलायचं आहे. त्यासाठी व्होकॅब्युलरी पुन्हा एकदा आवश्यक आहे. तुमची व्होकॅब्युलरी जेवढी जास्त तेवढं तुम्हाला इंग्लिश जास्त प्रमाणात येईल. ओके, आता इंग्रजीमध्ये आपण पाहिलेलं आहे की 2 प्रकार असतात. एक काय असतात, ओव्हल्स. ओव्हल्स म्हणजे काय,
ओव्हल्स आणि कॉन्सोनंट्स. कॉन्सोनंट्स म्हणजे काय? व्यंजन. आणि ओव्हल्स म्हणजे काय? स्वर. स्वर आणि व्यंजन हे दोन प्रकार इंग्रजीमध्ये आहेत. मग पहा, स्पीच साऊंड कॅन बी ब्रॉडली डिव्हायडेड इंटू ओव्हल्स अँड कॉन्सोनंट्स. आपण जे काही बोलतो ते दोन याच्यामध्ये डिव्हाइड केलं गेलेलं आहे. ओव्हल्स, ओव्हल्स और अँड कॉन्सोनंट्स. पहा, स्पेलिंग जेव्हा बोलता येत नाही तेव्हा तोडा. CON कॉन, SO सो, NAN नन, consonants. Okay, so oval sounds are produced when the air from lungs come out in continuous stream through the mouth. पहा, आपण जेव्हा स्वर बोलत असतो तेव्हा आपल्या कुठून येतात? लंग्स पासून हा शब्द येत असतो. लंग्स पासून त्याची तरंग येत असतात आणि तो शब्द बोलला जातो. लाईक स्वर. स्वर कशात? गाण्यात असतात. आणि आपल्याला पहा, बोलून पहा. ए, ई, आय, ओ, यू हे कुठून आले? आपल्या लंग्स पासून येतात. ओके, आणि ते माउथ थ्रू बाहेर पडतात. सो हिअर द साऊंड्स प्रोड्यूस बाय द लॅरिंग्स और व्हॉइस बॉक्स. आपल्या इथे एक व्हॉइस बॉक्स असतो. पहा, इथं घशाच्या तिथे एक आवाज स्वरयंत्र असतं. सो आर कंट्रोल्ड बाय द माउथ. आणि तो माउथनी कंट्रोल केला असतो. पहा, आपण लहान मुलांना सांगतो की जास्त ओरडू नको रे, स्वरयंत्र बिघडल, तुझा आवाज खराब होईल. म्हणजे वयात येणाऱ्या कॉमन मुलांना आपण सांगत असतो की असं आरडाओरडा करू नको, विचित्र आवाज काढू नको, ज्याच्यामुळे स्वरयंत्र खराब होईल. ते फार महत्त्वाची भूमिका करतं जेव्हा आपण एखादी भाषा बोलतो. ओके, द नोज, द रूप ऑफ माउथ, आपलं जे टाळा आहे तिथून, द टंग अँड द लिप्स, या सगळ्यांचा वापर. काय काय? लॅरिंग्स म्हणजे व्हॉइस बॉक्स, परत तोंड आपलं हे माउथ, त्याच्यानंतर नाक, रूप टाळा, अँड दॅट कॉजेस फार जास्त इफेक्ट करतात. जीभ बोलते, जिभेमुळे पण काही उच्चार बोलतात. आणि लिप्स, काही उच्चार असे असतात की आपण लिप्स चिटकवल्याशिवाय बोलू शकत नाही. ओके, असं बोलतो आपण, असं बोलतो, ओठाला ओठ चिटकत नाही. ओके, सो ओव्हल साऊंड्स आर करस्पॉन्डिंग टू लेटर्स ऑफ अल्फाबेट. ओव्हल्स कसे करतात? अल्फाबेटमध्ये जे दिले तसे साऊंड्स करतात. A, E, I, O, U. There are also some sounds produced by combination of these sounds. पहा, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून पण आपण शब्द बोलत असतो. बरेच शब्द असं नाही की चा वेगळा उच्चार वगैरे असं काही नसतं. दीज आर कॉल्ड ॲज अ ट्रिप्टॉंग. ट्रिप्टंग म्हणजे काय? जिभेला हे करून आपण बोलत असतो. A, E, I, O, U. ओके, तर याला म्हणायचं ओव्हल्स. आणि दुसरे काय आहेत? कॉन्सोनंट्स. सो ओव्हल साऊंड्स आर व्हॉइस साऊंड. ते व्हॉइस निघतं त्याच्यातून. ए, ओके, ई, आय, ओ, यू. ओके, हे साऊंड्स येतात वेगवेगळे त्याच्यातून. आणि हे जे आहेत ओव्हल्स हे इम्पॉर्टंट आहेत. ओके, आता आपण काय करणार आहोत? तर ओव्हल साऊंड्स ऑफ ए कसं चालतं डिटेलमध्ये ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.